मग आम्ही बघितलं की मंडळीचा वाढदिवस असो किंवा तुमचा वाढदिवस असो, असं म्हटलेलं की आम्ही पहिली गोष्ट बघितली ती म्हणजे त्या ठिकाणी की देवाची, असं म्हटलं की परमेश्वराची देणगी, तुम्ही जिवंत आहे भूतलावर, कोणाची देणगी आहे? देवाची. त्याच्यात आपण विशेष पहिला एक इब्राणी अल्फाबेट बघितला, तो म्हणजे नेपेश. म्हणजे आम्ही बघतो की परमेश्वराच्या मुखातील श्वास, तुम्ही आणि मी कोणाच्या मुखातील श्वास आहे? म्हणून असं म्हटलं की तुमचं अस्तित्व, माझं अस्तित्व उगीच नाही, ह्याचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. पण असं म्हटलं की जे जीवन देवाने दिलेले आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, ते जीवन जगत असताना आम्हाला आमची जबाबदारी माहीत पाहिजे की नाही. मंडळीला, बाळकाला जबाबदारी माहीत राहत नाही, देवाच्या दासीला माहीत राहत नाही, मंडळीला माहीत राहत नाही. आम्हा प्रत्येकाला देवाने एक जिम्मेदारी दिली आहे आणि ती जिम्मेदारी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतो की तुम्ही आणि मी कोणाची निर्मिती आहे? परमेश्वराची. तुमच्या आणि माझ्या नाकपुड्यात परमेश्वराचा श्वास आहे. जर आम्ही उत्पत्ती 2 अध्याय वाचतो, त्या ठिकाणी असं म्हटलं की परमेश्वराने मातीचा मनुष्य घडीला आणि त्याच्या नाकपुड्यात काय म्हटलं? मनुष्य श्वास कुठून घेतो? नाकातून का कानातून, तोंडातून, कुठून घेतो की नाही. म्हणून असं म्हटलेलं की परमेश्वराच्या मुखातील श्वास तुम्ही आणि मी आहे की नाही. तुमचं आणि माझं जीवन देवाच्या मुखातील श्वासाने आहे. म्हणून जीवनाचं देणं आम्ही बघितलं, त्याच्यात नेफेस की नाही, मूळ जो अक्षर आहे हा इब्राणीचा नेफेस, नून म्हणजे असं म्हटलंय की जीवन, किंवा आम्ही बघतो की श्वास, किंवा आम्ही बघतो की या पृथ्वीवर तुमचं माझं अस्तित्व देवाच्या मुखातून निघालेल्या श्वासाद्वारे, जीवनाद्वारे. आणि जर आम्ही त्या जीवनाला समजत नाही, त्या जीवनाचा नाश करतो, तर मेल्यानंतर कुठे जाणार? कुठे जाणार? तर सांगावाले नरकात. म्हणून इब्राणी 9:27 सांगतो की मनुष्याला एकदा मरण आणि न्याय आहे. मी आमच्या धर्म संघाला सांगितलं, मेल्यानंतर कोणी दुष्टात्मे बनणार नाही, कोणीच बनणार नाही. एक तर आम्ही अधोलोकात जाऊ, एक तर आम्ही सुखलोकात जाईल. दोनच स्थाने या पृथ्वीवर जोपर्यंत जिवंत आहे. म्हणून तुमची जबाबदारी तुम्हाला समजायची की नाही. तरुण संघाला माहिती आहे, आई वडिलांना माहिती आहे, आमचे लेकरं लहान आहेत तर संडे स्कूलला पाठवायचे, आमचे लेकरं तरुण आहेत तर तरुण संघाला पाठवायचे. आम्ही सर्वांनी देवाच्या भवनात यायला पाहिजे. हा देवाने दिलेला श्वास आहे की नाही. या ठिकाणी जर आम्ही हा जीवनाचा उपयोग अयोग्य रीतीसाठी करतो, तर आमचं आयुष्य मेल्यानंतर आम्ही अधोलोकात 100% कोणी सांगू शकणार नाही. पण पवित्र शास्त्रात असं म्हटलंय की आम्ही तिथेच जाणार की नाही. असं म्हटलेलं आहे की देवाचा सेवक अहरोन, मोशे आणि मिर्या तिघ भविष्यवक्ते होते. इस्रायल लोकांना अरण्यामध्ये की नाही, आम्ही आमच्या बायबलमध्ये मिरियम लिहिले, पण ऍक्च्युली तिचं नाव मरियमच आहे की नाही. मरियम द्वारे इस्रायल लोकांना पाणी भेटत होतं. मरियम मेली तेव्हा काय झालं? इस्रायल लोकांना कशासाठी कुरकुर करावं लागेल? मिरियम मेली आणि लोकांना तहान लागली की नाही. मिरियमद्वारे पाणी भेटत होतं. आम्ही बघतो की अहरोनाद्वारे दर्शन मंडपावर असं म्हटलं की रात्री अग्निस्तंभ, रात्री दिवसा मेघस्तंभ होता. अहरोनाद्वारे आम्ही बघतो की परमेश्वराने संपूर्ण कराचा कोश की तंबू आणला. मी काल एक व्हिडिओ डाउनलोड केली माझ्या फेसबुकवरून. यहुदी लोकांची, त्यांनी इस्रायलमध्ये मोशेचा तंबू जसा तशी त्याची आकृती बनवली, जिवंत की नाही. सुरुवातीला काय आहे, त्याच्यानंतर मध्ये काय आहे आणि परम पवित्र स्थानात काय, सर्व त्यांनी डिटेल बनवलेले आहे. इस्रायलला जे बी जातात ते प्रतिकृती बघून येतात की मोशेचा तंबू कसा होता, त्याचे पडदे कसे होते. म्हणून आम्ही बघतो की तुम्हाला आणि मला दिलेली जिम्मेदारी, मग मी बाळक असो किंवा तरुण आपलं संडे स्कूलचे अध्यक्ष असो, तरुण संघाचे अध्यक्ष असो, महिला सभा असो, पंचमंडळ असो, वडील मंडळ असो, किंवा आम्ही बघतो की आम्ही मंडळीची जबाबदारी, प्रत्येकाला देवाने एक जबाबदारी
एक जिम्मेदारी दिली ती आम्ही कशी पूर्ण करतो त्याचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. मग पहिली गोष्ट आम्ही बघितली ती म्हणजे मंडळीचा वाढदिवसामध्ये जीवनाचे दिन. तुम्ही आणि मी ह्या भूतलावर जिवंत आहे. तुमच्या माझ्या नागपुड्यामध्ये जीवनाचा श्वास देवाचा आहे आणि ह्याचा उपयोग आम्ही कशासाठी करतो की नाही? दारू पिण्यासाठी, मारामारी करण्यासाठी, शिव्या गाळी करण्यासाठी, एकमेकांसाठी रुसण्यासाठी की देवाच्या गौरवासाठी करतो हे तुम्हाला आणि मला माहीत असणं गरजेचं आहे. पण दुसरी गोष्ट आम्हाला बघायची आज ती म्हणजे वेळेची व्यवस्थापन. वाढदिवस म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. असं म्हटलंय की या वेळेचे व्यवस्थापनासाठी आम्हाला देवापुढे हिशोब द्यायचा आहे की नाही? आमचं जन्मापासून आतापर्यंतचं जे आयुष्य आहे, जो वेळ आहे, देवासाठी किती दिला सर्वात महत्वाचा की नाही? मी म्हटलं साधारण गोष्ट नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने प्रेषित पौल सांगतो की ख्रिस्ती जीवन कसं आहे? नंग्या तलवारीवरून चालण्यासारखं. असंच नाही. आम्ही जोपर्यंत देवाच्या वचनात, विश्वासात, प्रार्थनेत स्थिर नाही, आम्हाला दिलेली जिम्मेदारी रविवार असो किंवा इतर मीटिंग असो, त्याच्यामध्ये तुमची माझी जिम्मेदारी किंवा जबाबदारी काय आहे ते तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा आम्ही स्तोत्र संहिता 90 आणि 12 वचन वाचतो, स्तोत्र 90 आणि 12 या ठिकाणी देवाच्या वचनात काय म्हटलं की ह्या करता आम्हास आपले दिवस असे गणण्यास शिकव की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त होईल की नाही? असं म्हटलं की आपले दिवस, तुमचं आणि माझं दिवस, आमचं आयुष्याचं जे दिवस देवाने नेमले आहे ते आम्हाला मोजण्यासाठी सांगितले की नाही? असं म्हटलं की वाढदिवस आल्यानंतर आम्हाला लक्षात येतं ते आम्ही वाढले. पण वाढदिवसाचा अर्थ कोणी आमचं वय वाढतो त्याला नाही महत्व आहे. इथून पुढे तुम्ही मंडळीसाठी, देवासाठी, देवाच्या सेवेसाठी तुम्हाला काय करायचे ते तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही देवाच्या भवनात काय येतात, कशाला येतात की नाही? पाळक सांगतो म्हणून येतात ते बी चुकीचं आहे. पाळक शिजतो ते बी चुकीचं आहे. तुम्हाला माहित पाहिजे तुमची जिम्मेदारी. एक मंडळीचं आम्ही वाढदिवस साजरा केला तो उगीच नाही केला की नाही? एखाद्याला पाहुणं बोलवलं असतं, आम्ही अनेकांना बोलवलं नाही. त्यांना बोलवलं असतं, त्यांनीच मेणबत्ती पेटवले असते, त्यांनीच केक कापले असते, आमचे वडील मंडळ कुठे राहिले असते? बसून राहिले असते. कारण अनेक चर्चेस मध्ये वडिलांना किंमत नाही, पंचांना किंमत नाही की नाही? पाळकच उठल, पाळकच गाणं गाईल, पाळकच वचन सांगल, सगळं पाळक करतो, बाकीचे बसून राहतात. तुम्हाला संधी आहे की नाही? मी अनेक ठिकाणी गेला जिथे आम्ही सगळ्यांना संधी देतो की नाही? मी जर बाहेर गेला तर तिकडचे पाळक सर्व मला सोपवून देतात. म्हणून कधी कधी भोसले पाळक साहेबांना आम्ही जेव्हा बोलवतो, सगळ्या प्रार्थनाही तुम्हीच करा, सगळं तुम्हीच करा की नाही? ह्यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळावा. देवाचं कर्तव्य तुमच्यासाठी तेच आहे की तुम्हाला जी जबाबदारी दिली ती देवाने दिलेली, तुम्ही हे दिली. या मंडळीचे सभासद तुम्ही हे, या मंडळीचे लोक तुम्ही हे. जितकं आम्ही ह्या मंडळीकडे लक्ष देऊ तितकंच आमच्या मंडळीमध्ये का होईल? नवीन कार्य होईल. जितकं तुम्ही कराल ते तुमच्या हातात. माझं काम आहे मार्गदर्शन करणं, माझं काम आहे ती सोय कशी करायची. म्हणून तुमचं कर्तव्य या ठिकाणी असं म्हटलं की आम्हास आपले दिवस असे करण्यास शिकव की आम्हाला सुबुद्ध हृदय दे. मारामारी करण्यासाठी हृदय म्हटले. सुबुद्ध समजण्याचं, देवाला समजण्याचं, देवाचं वचन समजण्याचं, देवाचं वचन हृदयामध्ये ठेवण्याचं, त्याप्रमाणे चालण्याचं हृदय. बायबलमध्ये सर्व देवाविषयी मी तुम्हाला म्हटलंय इब्रानी जितके अल्फाबेट आहे, 22 अल्फाबेट आहे, प्रत्येक अल्फाबेट पिता पुत्र पवित्र आत्म्याला काय करतो? निर्देशित करतो. असं म्हटलं की 70 प्रकाशन एका अल्फाबेट मध्ये आहे. हे शिकता मला हे 3च माहित होते. शिक्षा जितकं मी शिकतो तितकं मला लक्षात येतो की ह्याचा अजून अर्थ वेगळा आहे. कारण इब्रानी शब्दाचं आम्ही 12च की नाही बेत रेश आले त्याचं डिकोडिंग करून दाखवलं मुलींना. बेत म्हणजे पुत्र, रेश म्हणजे रोहा म्हणजे पवित्र आत्मा, आलेख म्हणजे एलोहिम की नाही? ह्या तिघांचं ते देवाचं वचन जुळलं पाहिजे. जर देवाचं वचन जुळत नाही तर असं म्हटलं की डिकोडिंग रॉंग होते
किंवा ते शिक्षण चुकीचं होतं की नाही, आले एलोहिम. त्याच्यानंतर आम्ही बघतो की रुहा पवित्र आत्मा, आणि आम्ही बघतो की पर म्हणजे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यामध्ये वचन सुद्धा जॉईन व्हायला पाहिजे की नाही. ह्याच्यामध्ये सगळे वचन जॉईन केलं तर 60-70 वचन जॉईन होतात, म्हणून मी काही 2 ते 3 वचन ठेवतो जास्त की नाही. सगळेच वचन शिकवायला गेला तर सगळं तुमच्या डोक्यावरून जाईल. जवळ आले नंतर विसरून जाईल. किती वचन ऐकले, किती वचन शिकवले. म्हणून आम्ही बघतो की ह्या ठिकाणी असं म्हटलं की आम्हाला सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. कशासाठी? जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकू, देवाच्या भक्तीत येऊ, देवाच्या सहभागितेत चालू, तर परमेश्वर आम्हाला ती बुद्धी बी देईल, ते ज्ञान बी देईल. या भूतलावर व्यवहार करण्याचं ज्ञान परमेश्वर तुम्हाला आणि मला देईल. म्हणून दुसरी गोष्ट आम्ही बघतो एफिस 5वा अध्याय 15 आणि 16 वचन. एफिस करसपत्र नवीन करारामध्ये 5वा अध्याय 15 आणि 16 वचन जर आम्ही वाचलं, या वचनात काय म्हटलेलं की तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. तुमच्या सर्वांसाठी, देवाच्या सर्व मंडळांसाठी काय म्हटलं की अज्ञानांसारखे की नाही. जर आम्हाला ज्ञान नाही तर आमचं काहीच काम नाही. आम्हाला फक्त जर गाडी चालवता येते, गाडीचा क्लच माहीत पाहिजे, ब्रेक माहीत पाहिजे, एक्सिलेटर माहीत पाहिजे, किंवा गाडीमध्ये काय बिघाड झालं ते बी माहीत पाहिजे की नाही. गाडी चालवताना समजायला पाहिजे की नाही. मी आता बरेच वर्ष झालं, मला माहिती आहे की गाडी चालवताना जर थोडी अशी करायचं मला लक्षात येऊन जातं की हवा कमी आहे की नाही. सगळं माहीत पाहिजे. अज्ञानान असं म्हटलं की तसंच तुम्हाला जगात असताना देवाचं सोबत तुमचा संबंध, तुमच्या परिवाराचा संबंध, तुमच्या लेकरांचा संबंध असं म्हटलं की कशा आहे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या की नाही. असंच नाही लिहिलंय देवाच्या दासांनी, देवाच्या आत्म्यांनी असंच नाही लिहिलं. असं म्हटलेलं की आम्ही ह्या जगात आंधळ्यासारखे नसावं, वेड्या लोकांसारखे नसावं. आंधळ्या लोकांना दिसतं का? त्यांना दाखवायला लागतं. आणि वेडे लोकांना पुढे दगड मारू शकतात, कोणत्या समाजाला कोणाला मारू शकतात. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे. देवाने तुम्हाला चांगला वाईट समजण्याची बुद्धी दिलेली आहे. म्हणून पुढे काय म्हटलेले की संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट, दिवस अधिक अधिक वाईट होत चाललेले. आजचा जर आम्ही संपूर्ण जगाचा इतिहास बघल तर जगामध्ये अधिक विकृतता येईल. मालेगाव मध्ये एक प्रकरण घडलं. आजच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि पोलीस सर्व सरकार त्याला त्या व्यक्तीला वाचवायच्या मागे. कितीतरी भयंकर घटना घडत. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की संधी साधून घ्या. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत संधी आहे, मेल्यानंतर चान्स आहे आम्हाला. मेल्यानंतर आम्ही एक तर अधोलोकात जाऊ, अधोलोकात गेल्यानंतर आम्हाला मार्गच नाही. आम्ही ह्या भूतलावर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आणि मला काय देवाने दिलेली संधी आहे. मग आम्ही या 2 वचनातून 2 शब्द वेगळे काढलेले की नाही. या ठिकाणी आम्ही बघतो की स्तोत्र 90:12 मध्ये माना, या ठिकाणी असं म्हटलंय की माना म्हणजे मोजणे. आणि आम्ही बघतो की याच्यामध्ये शेवटला अल्फाबेट जो आहे तो हे म्हणजे बघणे. त्याच्यानंतर नून आहे तो म्हणजे जीवन किंवा देवाचं वचन, किंवा आम्ही बघतो की मेन म्हणजे पाणी की नाही, पाणी किंवा लोकसमुदाय. किंवा असं म्हटलं की लोकांना दाखवतो. कोणत्या लोकांना दाखवतो? जे देवाचे निवडलेले पवित्र लोक आहेत. तुम्ही असो, मी असो, जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते लोकांना पाणी. म्हणून आम्ही प्रगटीकरणामध्ये बघतो की नाही, कधी कधी सांगतात प्रगटीकरण सगळ्यात कठीण आहे, भविष्यवक्त्यांचे कठीण आहे. जर तुम्ही इब्रानी अल्फाबेटचा अभ्यास कराल तर हे सर्व रहस्य दाखवत. पाणी कशाला म्हटले, हे आग कशाला म्हटले. म्हणून आम्ही बघतो की या ठिकाणी पाणी म्हणजे देवाचे निवडलेले लोक जेव्हा देवाचं वचन ऐकतात तेव्हाच देवाची काय करत, ते स्तुती करत की नाही. हेच लोक काय करत, मोजत परमेश्वराची आराधना, परमेश्वराची भक्ती, गणना करणे, मोजणे. आम्ही जेव्हा देवाचे लोक देवाच्या वचनात प्रार्थनेत विश्वासात भरत तेव्हाच देवाकडे बघत, अशी नाही बघणार. ख्रिस्ती लोक नामधारी जीवन काय जगत आहे, त्यांना पडली नाही. ह्या लोकांना पडली नाही देवाच्या वचनाची.
देवाकडून मिळणारे आशीर्वादाचं, देवाकडून मिळणाऱ्या जीवनाचं त्यांना अर्थ नाही, आणि तेच देवाची आराधना करणार नाही. देवाच्या भवनात कोण लोक येईल? जे भक्ती करणार आहे, ज्यांच्यामध्ये देवाचं वचन आहे, देवाचं भय आहे, देवाची प्रीती आहे, तेच लोक देवाच्या भवनात येईल. दुसरा शब्द आम्ही घेतलाय 21-15, 5वा अध्याय 15 ते 16 वचनात काय दिलेलं आहे? हुकमाह, की नाही? हा जो शब्द आहे तो म्हणजे परमेश्वर भक्तीचे चातुर्य. कोण लोक करतात? तर आम्ही बघतो की हेचा अर्थ आहे वाडा, की नाही? वाडा, ह्या वाड्यांची आहे. आम्ही बघतो की कापचा अर्थ आहे पंजा, की नाही? देवाचा पंजा. असं म्हटलंय की ते देवाच्या वाड्यामध्ये आहे, त्यांच्यावर कोणाचा पंजा आहे? हात आहे परमेश्वराचा, की नाही? मी तुम्हाला म्हटलं की इस्रायल लोक, इस्रायल जे याजक आहे, इब्राणी याजक इस्रायल लोकांना असे करून आशीर्वाद द्यायचे, की नाही? परमेश्वर तुमचा रक्षक आहे, परमेश्वराचा मुख प्रकाश तुम्हावर पडो, हा आशीर्वाद. असं म्हटलं की इस्रायलवर माझं नाव ठेव, हे देवाचं नाव, की नाही? ज्याला आम्ही सीन म्हणतो, हे देवाचं नाव. इस्रायल जे आहे या नावामध्ये बसले. यरूशलेम जे आहे, इस्रायल जे राष्ट्र आहे, ज्याला तर तुम्ही जर वरून बघितलं आकाशातून, ते ह्याच्यामध्ये इस्रायल लोक, इस्रायल राष्ट्र ह्याच्यामध्ये आहे, की नाही? त्याच्यामध्ये देवाचं भवन आहे. आम्ही बघतो की इस्रायल जे राष्ट्र आहे ह्याच नावामध्ये जिथे देवाचं नाव आहे, आणि हेच नाव इस्रायल लोकांना आशीर्वाद देण्यासाठी वापरलेले आहे. माझ्या लोकांवर माझं नाव ठेव, म्हणजे हे शब्द आहे, की नाही? किंवा शब्द आहे. म्हणून आम्ही बघतो की वाडा, ज्या ठिकाणी देवाचं भवन आहे, ज्या ठिकाणी देवाचा हात आहे, ज्या ठिकाणी देवाची प्रजा आहे, ज्या ठिकाणी देवाची प्रजा आराधना करतात. पण आम्ही आराधना कुठे करतो? देवाच्या भवनामध्ये. पुन्हा असं म्हटलेलं की जेव्हा आम्ही पवित्र हात उचलून देवाची प्रजा देवाच्या हाताखाली त्याच्या वाड्यात राहतात, तेव्हा परमेश्वर अनुग्रह करतो. असंच नाही करत. पण मी तुम्हाला म्हटलं की जगातील किती सेवकांना किती प्रार्थना करा, तुम्हाला आरोग्य नाही, तुम्हाला काहीच नाही. जोपर्यंत हे नाही, देवाचं वचन नाही, देवाचं भय नाही, देवाची प्रीती नाही. आम्ही बघतो की ग्रीक मध्ये आज जो शब्द आले मोजणे, त्याला केरोस म्हटलेले, की नाही? असं म्हटलं की परमेश्वर यहोवाने ठरविलेले जीवन. केरोसचा अर्थ ग्रीक मध्ये जर बघितलं 21:5 स्तोत्र 90:12 नुसार केरोस म्हणजे काय म्हटलेलं की यहोवाने ठरवलेले जीवन, देवाने तुमच्यासाठी ठरवलेले जीवन आहे. आणि दुसरा जो शब्द आहे तो क्रोनोस. क्रोनोसचा अर्थ आहे कालावधी किंवा वेळ. म्हणून 21:5-16 सांगतो की संधी साधून घ्या, कारण दिवस कसे आहे? वाईट आहे, स्थिती बदलत आहे. पण तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबाला परमेश्वर सांभाळू शकतो. कोणी सांभाळू शकत नाही. आकाशाच्या वरती आणि खाली पृथ्वीवर एक नाव दिलं, हे ते नाव कोणचं? कोणचं नाव दिलंय? सांगा. आकाशाच्या वरती आणि खाली पृथ्वीवर एकच नाव दिलंय, येशू ख्रिस्त. ठीक आहे. मी आमच्या सर्व संघाला सांगितलं, सुरुवात बायबलची बेतनी झाली आणि शेवटलं आमेन. ठीक आहे. आमच्या बायबलमध्ये, इब्राणी बायबलमध्ये आमेन दिलेले आहे. आमच्या बायबलमध्ये एक वचन जास्त दिले, प्रकटीकरणाचं शेवटला अध्याय, शेवटलं वचन जास्त दिले. पण इब्राणीमध्ये एक शेवटलं वचन आहे आमेन, की नाही? बेत आणि नून. पूर्ण बायबल येशू ख्रिस्ताविषयी. पूर्ण बायबल कशाविषयी आहे? येशू ख्रिस्ताविषयी. म्हणून आम्हाला आमचे जे दिवस आहे व्यवस्थापन करून ठेवायचे, की नाही? आमचे लेकरं काय बनायचं त्यांच्या हातात आहे, त्यांना काय शिकायचे त्यांच्या हातात आहे, की नाही? म्हणून आईवडिलांचे कर्तव्य की आमचे लेकरांनी कोणता विषय घेतला, कोणता विषय मध्ये ते हे करत आहे, आम्हाला माहित पाहिजे, की नाही? आईवडिलांनाच माहित राहत नाही लेकरांनी निवडलं काय, माहित पाहिजे. जेव्हा तुम्ही शिकता तुम्हाला माहित पाहिजे. तुमच्या जीवनाचं व्यवस्थापन तुम्हाला परमेश्वरापुढे हिशोब द्यायचा आहे. असं नाही अविश्वासू लोकांचा हिशोब नाही होणार आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताचं शासन येईल, सगळ्या ख्रिस्ती लोकांचा हिशोब होणार आहे. पहिले काय केलं, कसं केलं,
त्या जीवनाचा उपयोग तुम्ही कशासाठी केला? देवाच्या कार्यासाठी करताना कुठे पळाले का तुम्ही? सगळ्यात पहिले मी म्हटलं की आमचा नंबर लागेल. बिशप लोक, रेव्हरंड लोक, बाळक लोक, सुवार्थिक लोक, पहिले आम्ही, त्याच्यानंतर सर्व मंडळीचा नंबर राहील. हे देवाचा हिशोब आहे. म्हणून आम्ही दुसरी गोष्ट बघतो ती म्हणजे वेळेची व्यवस्थापन तुम्ही कशासाठी करता? देवाच्या भक्तीचा समय काय कुठे घालवता? ठीक आहे. ज्या ठिकाणी सभा आहे त्या सभेत तर तुम्ही येत नाही. देवाने संधी दिली. त्या सर्व सभेद्वारे परमेश्वर तुमच्यासाठी, माझ्यासाठी एक संधी देतो. म्हणून आम्ही जेव्हा वाढदिवस राहतो, आमचं वय नाही वाढत, आमचं आयुष्य वाढत नाही. ठीक आहे. आमचं शरीर हे शरीराचं वाढतं, हा देहाचं ज्याने पाप केलं त्याचं वाढतं, पण आमचा आत्मा कसा आहे? तरुणच आहे. ठीक आहे. म्हणून प्रेषित पौल सांगतो की आम्ही बघतो की पत्रांमध्ये तो म्हणतो की माझा आत्मा उत्सुक आहे, पण देह कसा आहे? अशक्त. देह थकून जातो. आत्म्याची इच्छा आहे देवाची भक्ती करावी, आत्म्याची इच्छा आहे परमेश्वराचं वचन ऐकावं. ठीक आहे. इच्छा असते की प्रार्थना करावी, पण शरीर का सांगतो नाही, गरज नाही जायची, आराम कर. म्हणून असं म्हटलेलं की आम्हाला हिशोब द्यायचा आहे, आमच्या प्रत्येक कार्याचा हिशोब द्यायचा आहे. जे कार्य आम्ही करतो त्याच्यात जर आम्ही चुकले तर समजून घ्यायचं की आमचा समय अधोलोक किंवा सुखलोक आम्हाला परमेश्वराने या ठिकाणीच निवडायची एक संधी दिलेली आहे. म्हणून जे जीवन आम्ही जगतो त्या प्रत्येक समयाचा, वेळेचा आम्हाला योग्य उपयोग केला पाहिजे. जर आम्ही योग्य उपयोग नाही केला त्याचा आमच्यासाठी तो हिशोब आम्हाला देवासमोर द्यायचा आहे. तिसरी गोष्ट ती म्हणजे वाढदिवस म्हणजे सोपलेले जीवन काय? ठीक आहे. वाढदिवस जो आपण साजरा करतो ते म्हणजे सोपलेले जीवन कार्य. मग आम्ही वाचणार आहोत पहिले करीत 4 अध्याय आणि 2 वचन. पहिले करीत 4 अध्याय 2 वचन की आम्हाला सोपलेले जीवन कार्य आम्हाला कसं केलं पाहिजे. म्हणून असं म्हटलंय की पहिले करीत त्याचा 4 अध्याय आणि 2 वचनात काय म्हटले की कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. कसा पाहिजे? पती विश्वासू नाही तर संसार होईल का सुखाचा? आणि पत्नी अविश्वासू हे तर आज जगात हेच चालू आहे. पती बाहेर, पत्नी बी बाहेर. पती पत्नीमध्ये विश्वास योग्य संबंध राहिले नाही. म्हणून असं म्हटलं की कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. तुम्ही मी सर्व देवाचे कारभारी, देवाचे लोक आहेत. आणि तुम्ही आणि मी देवासंती, देवाच्या मंडळी संती, देवाच्या मंदिरासाठी विश्वास योग्य असले पाहिजे. जर आम्ही विश्वास योग्य नाही तर असं म्हटलेले की आम्हाला जे सोपलेलं जीवन आहे या जीवनातील जे कार्य आहे ते काहीच कामाचं नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही वाचतो मत्तई 25 अध्याय आणि त्याचे काही वचन 14 ते 30 वचन पूर्ण वाचणार नाही, पण काही मेन वचन, मुख्य वचन आम्ही काढणार आहोत. मत्तई शुभवर्तमान 25 अध्याय आणि त्याचं 15 वचन. त्या ठिकाणी मत्तई शुभवर्तमान 25 अध्याय आणि 15 वचन. त्या 15 वचनात असं म्हटलं की एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासास गेला. त्या ठिकाणी आम्ही बघतो की रुपयाचा दृष्टांत आहे. असं म्हटलेलं की 3 नौकर हे एका मालकाचे आणि त्या प्रत्येकाला त्यांच्या विश्वासयोग्यतेनुसार काय केलं? त्यांना देण्यात आलं. जो विश्वासयोग्य त्याला 5,000, त्याच्यानंतर आम्ही बघतो की खालच्याला 2,000 आणि सगळ्यात शेवटलेला 1,000. असं म्हटलं की त्यांना सोडून तो गेला. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेले, देवाच्या मंडळीतील लोकांविषयी म्हटलेले की नाही. असं म्हटलेलं की एकाला 1,000, एकाला 2,000, एकाला 5,000 दिले. या सर्व मंडळीचा किंवा देवाच्या दासींसाठी म्हटलेले आहे की एकाला 5,000. मग ह्याच्यामध्ये कार्य काय आता प्रत्येकाचं की नाही. तुम्हाला जे मंडळीमध्ये काम दिले देवाने ते तुम्ही कसे करता हे दान आहे त्याच्यात की नाही. आम्ही बघतो की काहींना आलेल्या दासांचं पाहुणचार करण्याचं दान आहे, काहींना गाण्याचं दान आहे की नाही, काहींना नाचण्याचं दान आहे, काहींना शिकवण्याचं दान आहे. त्या मंडळीतील प्रत्येकासाठी प्रार्थना करण्याचं दान आहे, वचन वाचण्याचं दान आहे. ते सर्व दान आहे
आणि देवाने दिलेले प्रत्येकाला. मग ह्या दानाचा उपयोग तुम्हाला कशासाठी करायचा? देवाच्या गौरवासाठी, देवाच्या महिमासाठी. जर याचा उपयोग तुम्ही करत नाही तर येशू ख्रिस्त आल्यानंतर विचारत नाही, पाळत साहेब तुम्हाला वचन सांगण्याचं दान दिलं, तुम्ही शिकवलं कशाला? विषय संपून जातो माझा देवाच्या राज्यात जाण्याचा. हे दान हे याचा उपयोग तुम्ही केलाच पाहिजे की नाही. आम्ही जर तुम्हाला देत नाही की नाही, मी जे बाहेर केलं ते तुम्हाला सांगतो की तुम्ही संदेश द्या, तुम्ही रीडिंग करा, ते तुम्हाला शिकायचं आहे. तुम्ही शिकले तर आमच्या मंडळीची उन्नती होईल की नाही. दुसरे बी तुमच्याकडे बघून तयार होईल की आम्हाला वचनाची सेवा द्या, आम्हाला सांगू द्या. सर आम्ही तुम्हाला दिलंच नाही तर मंडळी कशी राहतील? चर्चमध्ये का आली का अशीच राहतील आणि चर्च सुटल्यानंतर निघून जा. म्हणून तुम्हाला देवाने दिलेल्या दानाचा उपयोग करायचा आहे. म्हणून असं म्हटलं की एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासाला गेला. येशू ख्रिस्त देऊन निघून गेलेला आहे स्वर्गामध्ये, देवाच्या उजवीकडे आहे. आणि असं म्हटलं की जेव्हा तो येईल तुमचा उपयोग की नाही, तुम्ही पंच असो, मंडळीचे वडील असो, पाळक असो, तुम्ही संडे स्कूल वाले असो, तरुण संघावाले असो किंवा महिला सभा असो किंवा संपूर्ण मंडळी असो, प्रत्येकाला देवाने दिले आहे की नाही. तुमचं घर काय करतं सकाळी उठून? तुम्ही साफसफाई करता, समजतं की नाही. घर स्वच्छ असलं पाहिजे, मित्रांचे कपडे स्वच्छ असले पाहिजे, घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ असले पाहिजे. तुम्हाला सांगायची गरज राहते का? नाही राहत. मग तुमचं कर्तव्य तुम्हाला समजून घ्यायचं की ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहे ती मंडळी देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे ह्या ठिकाणी स्थिर केली. अनेक मंडळ्या बघा, अनेक ठिकाणी चर्चेस बांधले आहे, 2-3 परिवारांसाठी मोठं भवन बांधले. हा पैसा संस्था देत नाही, हा पैसा तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक दानणार पण करतात. एवढं मोठं भवन बांधलं आणि त्या ठिकाणी 2च लोक आहेत. तुमचा माझा पैसा काय झाला? नष्ट झाला. त्याचा हिशोब कोण देईल? ज्याने बांधलं तो की नाही. ज्याने त्या ठिकाणी बांधायचे हे गडबड केली त्यांना. म्हणून असं म्हटलेलं आहे की तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक पैसा देतात, संस्था पैसा देत नाही. तुमचं माझं जे दान राहतं त्याच्यातच संस्था, आमच्या मंडळाच्या दानाद्वारे संस्था काय करते? तरुण संघाच्या मिटिंगा भरवतात, संडे स्कूलच्या मिटिंगा भरवतात, मेळे भरवतात, तो आमच्या पैशात भरवतात. मग त्या पैशाचा उपयोग आम्ही केला पाहिजे ना. वेळेवर तिथे गेलं पाहिजे, वेळेवर मिटिंगांचा लाभ घेतला पाहिजे, वचनाचा लाभ घेतला पाहिजे. म्हणून असं म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी हिशोबाविषयी म्हटलेलं आहे की नाही. तुम्हाला दिलेल्या जीवनात तुमच्या त्या आयुष्याचा उपयोग तुम्ही कसे करता. म्हणून आम्ही बघतो की मत्तई शुभवर्तमान 25वा अध्याय 26 वचन का म्हणतो. त्या ठिकाणी असं म्हटलं की तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशीदाशा, जेथे मी पेरले नाही तेथे कापितो व पसरले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक नाही का? परमेश्वराने जे दान दिलेले आहे त्या दानाला आमच्या पुरतं सीमित ठेवू, आमच्या पुरतं. म्हणून असं म्हटलं की आम्हा प्रत्येकाला कला दिली ती आम्ही वाटली पाहिजे. मी खांडबारा या ठिकाणी 7-8 वर्षापूर्वी गेला होता. त्या ठिकाणी माझ्या आत्याच्या मुलाकडे गेला होता आणि त्यांनी मला बोलवलं होतं, त्यांचं काम होतं. आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर उशीर झाल्यामुळे मी तिथे मुक्काम केलं. रात्री सफाईची तयारी होती. त्या गावातील मंडळीला लक्षात आलं की पाळक आलेले आहे. त्यांनी माझ्या भावाला म्हटलं त्यांना बोलवा आणि रात्रीची मीटिंग केली. त्या ठिकाणी मी थकलेला होता, तसा त्या घोड्यावरून तिथे गेला होता आणि थकला तसाच उठला, तयारी केली, फ्रेश झाला, त्या ठिकाणी जाऊन बसले. तिथे लहान लहान मुलं तबले वाजवत होते, गोली पेटी वाजवत होते. ठीक आहे, आमच्या मंडळांमध्ये तीच कमतरता आहे. वाजवणाऱ्या मुली वाजवते, चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्यांनाही शिकवा. आता ठीक आहे, सगळ्यांनी शिकलं पाहिजे. पेटी ज्याला येते त्यांनी शिकवलं पाहिजे. ते साधारण नाही, कारण जेव्हा आम्ही देवाच्या वचनात वाचन करतो, जी कला आम्ही आत्मसात केली ती दुसऱ्याला देऊन गेलं पाहिजे.
जर दुसऱ्याला देत नाही तर शिक्षा आहे. आम्ही मुलगडला असताना आमच्या भावानं सांगितलं आम्हाला शिकवा, शिकवलं नाही, मरून गेले पण शिकवलं नाही. गायक बी होते, पेटी बी वाजवायचे, न शिकवलं कोणाला, अशी कंडिशन आहे. म्हणून देवाचं वचन सांगतो की तेव्हा त्याच्या धन्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दास. काय म्हटलं? दुष्ट, आळशी. मी बी तसंच येतो मग त्याच्यामध्ये, मी बी दुष्ट आळशी. जर मी शिकवत नाही, मी मीटिंग घेत नाही, मी व्हिडिओवर येत नाही, तर माझ्याविषयी येशू ख्रिस्त तेच सांगेल, अरे दुष्ट आणि आळशी. जेथे मी पेरिले नाही तेथून कापतो आणि पसरिले नाही तिथून गोळा करतो. की नाही? असं म्हटलेलं आहे की मत्तई 28:18-20 वचन वाचन. येशू ख्रिस्त जिवंत झाला आणि शिष्याला म्हटलं की स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिले. देवाने जो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिला तोच प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझ्याकडून निश्चित घेईल. आम्ही देवाच्या वेळेचा उपयोग कसा केला, आम्ही कोणाला काय दिलं की नाही. येणाऱ्या वर्षामध्ये, येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही तरुण संघाला लिडिंग करायला लावणारे, वचन सांगायला लावणारे, शिकवणारे. लिडिंग कशी करायची, वचन कसं सांगायचं, वचनाचा उतारा कसा घ्यायचा, शिकवायला लागेल की नाही. मेथॉडिस्ट चर्च असं चर्च आहे, तिथे तरुण तरुणी सर्व उपदेश करतात. अलायन्समध्ये नाही, अलायन्समध्ये पुरुषच येतात किंवा ज्या बाया वाचतात, शिकतात, अभ्यास करतात त्याच देतात. तुम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे की नाही. तुम्हाला यालाच पाहिजे, कारण या ठिकाणी देवाचं वचन सांगतो की परमेश्वर प्रभू सांगतो की दुष्ट व आळशी दास. मग आम्हाला पारखायचं, आमच्याकडे कला काय, आम्ही कोणाला देत की जपून नाही ठेवायची. जी कला दिली देवाने तिचा उपयोग केलाच पाहिजे की नाही. सुरी नवीन आणली आणि ती वापरलीच नाही तर कसं काय कामाची मग की नाही. सुरी नवीन आणली, कपडे नवीन घेतले की नाही, कपडे नवीन आणले घातलेच नाही, काय कामाचे कपडे तुमचे. जे साहित्य आम्ही आणतो त्याचा वापरच केला नाही, आम्ही इथे केक आणला आणि त्याला कापलाच नाही तर काय उपयोग की नाही. म्हणून तुमचं माझं जीवन असंच नाही, असं म्हटलेलं की त्याचा उपयोग तुम्हाला करायचाच आणि नाही केला. बघा असं म्हटलं की येशू सांगतो की अरे आळशी दुष्ट, तुम्हाला मलाच आहे. देवाचं वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी तेच आहे. म्हणून 30वं वचन काय सांगतो मत्तई 25:30 मध्ये, आणि ह्या निरुपयोगी दासाला असं म्हटलं की अंधारात टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल की नाही. निरुपयोगी, आमचा विषय देवाचा, जर आम्ही त्याचा उपयोग करत नाही, आम्ही त्याचा वापर करत नाही, आम्ही दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही, तर असं म्हटलं की आमचं जीवन काय म्हटलं, काहीच कामाचं नाही. कसं वाटतं? सर्व केलं आम्ही, मी वचन सांगितलं, तुम्हाला शिकवलं, पण मी तुम्हाला देत नाही की नाही. तुम्हाला संधी देत नाही, तुम्हाला उभं करत नाही, तुमचे ऐकून घेत नाही, माझं माझं चालतो, तर परमेश्वर मला काय सांगेल, अरे दुष्ट आणि आळशी दासा, काय कर, पुढे टाका सांगा स्वर्गदूतांना नरकामध्ये. असं म्हटलं की तिथे रडणे, असं म्हटलं की बाहेरील अंधार, असा अंधार ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी किती रडले, आमचे दात वाजत. काय म्हटलं की दात खाणे चालू. कसं दात, थंडी खूप राहते बघा, आमचे दात कसे करतात. तुम्ही नसले अनुभव केला का? मी स्लिमपूरवरून शहादा चालला होता, आम्ही 2 जण होते. येताना इतका पाऊस की नाही, इतका पाऊस, गाडी बी अशी चालवत यायची आम्ही, आणि दात बी करकर वाजायची, इतकी थंडी की नाही. आमलांडमध्ये आले आणि तिथे हॉटेल होतं, एकच हॉटेल होतं. आता तिथे बरीच व्यवस्था झाली सर, आता हायवे बी झाला असेल तर बरेच व्यवस्था असेल. तिथे जेवण चहा प्यायले तरी थंडीने जायचे, पुन्हा 2-2 घेतले. तिथून 5-6 किलोमीटर स्लिमपूर होतं. घरी गेले, कपडे बदलले की नाही, शेकाला बसून गेले. करकर वाचतात. असं म्हटलं की अधोलोकात त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला की नाही. अख्खा अधोलोक आमच्या दातांच्या ह्याच्याने हे करत
म्हणून असं म्हटलेलं की तुम्हाला मला परमेश्वराने दिलेले समय आहे, हिशोब आहे, या हिशोबाचा परमेश्वर काय करत, हिशोब घेणार आहे, व्यवस्थापन मोजल, तुम्ही त्याचा उपयोग कशासाठी केला. म्हणून आम्ही बघतो की त्या ठिकाणी मी काही इब्रानी अल्फाबेट दिलेले आहे. या ठिकाणी 11 युद्ध अलेफ, खेत, रेश, वाव, योद, वाव आणि ताव. मग आम्ही बघतो की अलेफ परमेश्वराला दाखवण्याचं कार्य करतो. कधी इब्रानी याच्यामध्ये अलेफ परमेश्वर किंवा परमेश्वराचं नेतृत्व किंवा पुढारीपण हे दाखवण्याचं कार्य करतो. त्याच्यामध्ये खेत आहे वाडा, वाडा संरक्षण भिंत. त्याच्यानंतर रेश जो आहे तो प्रवेश ख्रिस्ताला दाखवतो की तुमचा आणि माझा किंवा मंडळीचा मस्तक कोण आहे, प्रवेश ख्रिस्त आहे. त्याच्यानंतर योद हात किंवा कार्याला दाखवतो, आमच्या हात काय करतात, काम करतात, त्या कार्याला दाखवतो. वाव जोडण्याचं काम करतो आणि ताव चिन्ह किंवा करार आहे. जेव्हा आम्ही हा संपूर्ण इब्रानी अल्फाबेटला जेव्हा जोडतो तर आम्ही बघतो की त्या ठिकाणी 11 युद्धचा जो अर्थ आहे तो काय की देवाकडून दिलेल्या जीवनाचं नेतृत्व आमच्या हातातील कार्याद्वारे किंवा देवाने दिलेल्या करारानुसार काय करायचे, पूर्ण करायचे. 11 युद्ध इब्रानी अल्फाबेट हे आम्ही बघतो की अलेफ म्हणजे परमेश्वर, पुढारी किंवा नेतृत्व, खेत म्हणजे जीवन किंवा नवीन सुरुवात, रेश म्हणजे मस्तक, त्यानंतर हात, योद म्हणजे हात किंवा कार्य, वाव म्हणजे जोडणी किंवा संबंध आणि ताव म्हणजे करार किंवा चिन्ह. असं म्हटलेलं की देवाकडून दिलेल्या जीवनाचे नेतृत्व आमच्या हातातील कार्याद्वारे किंवा देवाने तुमच्या सोबत प्रवेश ख्रिस्ताच्या नावात केलेल्या करारानुसार पूर्ण करायचे. ठीक आहे. जेव्हा आम्ही हे पूर्ण करतो असं म्हटलं की हिशोब म्हणजे देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करणे. वाढदिवसाचा अर्थ पोहोचे पण मी तरुण संघाला सांगतो, संडे स्कूलला सांगतो, महिला सभेला सांगतो, वाढदिवस तुम्ही मीटिंग घेतलीच पाहिजे. उपकार स्मरण करावं, देवाची स्तुती करावी, कारण वाढदिवस म्हणजे स्वतःसाठी उत्सव नाही, आमच्या परिवारासाठी नाही, आमच्या कुटुंबासाठी नाही, कोणासाठी नाही. तर जेव्हा आम्ही वाढदिवस साजरा करतो तेव्हा देवाचे उपकार स्मरण केले पाहिजे. मी सुरुवातीला स्तोत्र 103 पहिलं आणि दुसरं वचन वाचलं तेव्हा त्यांना म्हटलं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. वाढदिवस मंडळीचा वाढदिवस असो, तुमचा माझा वाढदिवस असो, तुम्हाला आणि मला देवाने दिलेली जबाबदारी, जर आम्ही आमचा वय झाला, आमचा वाढदिवस आला, आमचं वय नाही वाढत, पण देवाने इथून पुढे नवीन जबाबदारी येते. नवीन जीवन जगत असताना देवा सांगते, मंडळी सांगते, तुमच्या परिवारा सांगते, तुमच्या आप्तजनां सांगते, तुमच्या समाजा सांगते, तुमचा संबंध कसा आहे. वाढदिवसाचा अर्थ तोच आहे की आम्हाला देवाने नवीन जीवनात पदार्पण करण्याची संधी दिली. मग आमच्या मंडळी सांगते, आमच्या पालकां सांगते, आमच्या समाजा सांगते, आमच्या प्रियजन सांगते, तुमचा संबंध कसा आहे. या वाढदिवसाद्वारे परमेश्वर तुमच्या संगती माझ्या संगती बोलत असतो. म्हणून प्रियांनो, वाढदिवस साजरा करत असताना आम्ही देवाचा धन्यवाद करावा, देवाची महिमा करावी. देवाने आम्हाला एक नेतृत्व दिलं यासाठी की आम्ही आमच्या हाताद्वारे आमच्या मंडळीला, आमच्या लोकांना वचनात, विश्वासात, भयामध्ये स्थिर करावं. परमेश्वर करो या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहू.